नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बॉम्बे हायकोर्ट भरती यासाठीचं जे स्टेनोग्राफर ग्रेड 3 ज्युनियर क्लर्क पिऊन आणि हमाल या पदासाठीची जी भरती चालू होती याचा जो एक्झाम झालेली आहे, एक्झाम झाल्याच्या नंतर आता जी आन्सर की आहे, आन्सर की जाहीर करण्यात आलेली आहे अधिकृत बॉम्बे हायकोर्टकडून. आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी जे ऑब्जेक्शनसाठी नोंदणी करण्यासाठी जो ऑप्शन आहे तो देण्यात आलेला आहे ऑब्जेक्शन करण्यासाठीचा. तर याच्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या प्रश्नासाठी जो ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्यासाठी ऑब्जेक्शन घेण्यासाठीची लिंक अवेलेबल करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात कशा पद्धतीने ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं. त्याचबरोबर जी महत्त्वाची माहिती आहे, प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. तर इथे पाहू शकता सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 डिस्ट्रिक्ट कोर्टसाठीची जिल्हा न्यायालयासाठीची होती. तर याच्यानुसार याच्यामध्ये नोटीस जी आहे इज हिअर बाय इन्फॉर्म दॅट ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3 ज्युनियर क्लर्क पिऊन हमाल जी 4 डिसेंबर 2023 रोजी ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेली होती बॉम्बे हायकोर्टकडून. याच्यानुसार ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्क्रीनिंग टेस्ट जी आहे 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी झालेली आहे पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्कसाठी, पिऊनसाठी आणि हमालसाठी. त्याच्यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड 3ची एक्सेप्ट फॉर स्टेनोग्राफर ग्रेड 3 द आन्सर कीज म्हणजे आन्सर की जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ऑब्जेक्शन, तुम्हाला एखाद्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन फॉर्मसुद्धा अवेलेबल करण्यात आलेले आहेत. ऑफ द सेड स्क्रीनिंग टेस्ट विल बी मेड अवेलेबल टू द लॉग इन म्हणजे 2 मार्च 2024 ते 4 मार्च 2024 दरम्यान जे ऑब्जेक्शन फॉर्म आहेत ते अवेलेबल करण्यात आलेले आहेत ऑफिशियल वेबसाईटवर. त्याचबरोबर त्याची लिंक आहे, त्या लिंकवर तुम्ही लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून ऑब्जेक्शन घेण्यासाठीचा फॉर्म आहे तो फिल आउट करून तुम्ही ज्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्याच्यामध्ये पाहू शकता इफ द कॅन्डिडेट्स वॉन्ट टू सबमिट एनी ऑब्जेक्शन रिगार्डिंग एनी क्वेश्चन देअर आन्सर कीज द कॅन्डिडेट शूड सबमिट द ऑब्जेक्शन ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जे ऑब्जेक्शन आहे ते सबमिट करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म द लॉग इन ड्युरिंग द पिरियड ऑफ 2 मार्च 2024 2 मार्च 2024 पासून सकाळी 8 वाजल्यापासून ते 4 मार्च 2024 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत जे ऑब्जेक्शन आहे ते फिल आउट केले जाऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे हे ऑब्जेक्शन पूर्णपणे फ्री आहे, यासाठी कोणतेही चार्जेस तुम्हाला पे नाही करायचे आहेत. तर अलॉंग विथ द नेसेसरी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट्स जे आहेत म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नासाठी ऑब्जेक्शन रेज करताय तर त्यासाठी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे सोल्व केलेलं जे एक्झाम्पल आहे ते त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही एखादा रेफरन्स देत आहे तर ऑनलाईन वेब लिंक्स त्याच्यामध्ये तुम्हाला टाकणे आवश्यक आहे. याच्यामध्ये पाहू शकता ऑब्जेक्शन सबमिटेड इन एनी अदर फॉर्म अदर दॅन अबोव प्रिसिफाईड ऑनलाईन मोड शाल नॉट बी एंटरटेन म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर एखादं ऑब्जेक्शन सबमिट केलं तर ते ॲक्सेप्ट नाही केले जाणार आहे. ओनली द ऑब्जेक्शन्स रिसिव्ड थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन म्हणजे ऑनलाईन लॉग इन करून तुमच्या पोर्टलवरून तुम्ही जेव्हा तुमच्या आय डीवरून तुम्ही जेव्हा लॉग इन आय डीवरून जे ऑब्जेक्शन सबमिट कराल फिल आउट कराल तेच फक्त ऑब्जेक्शन ॲक्सेप्ट केलं जाईल आणि त्याच्यावर जो विचार आहे म्हणजे प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाईल. याच्यामध्ये लॉग इन लिंक देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता याची लॉग इन लिंक आहे, ते आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही पुढची प्रोसेस आहे ऑब्जेक्शनसाठीची ती पूर्ण करू शकता. त्याचबरोबर इथे पाहू शकता ही जी आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती आहे इथे मराठीमध्ये पाहिली जाऊ शकते. जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया 2023 सूचना याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक ग्रेड 3 कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल या पदासाठीची जाहिरात 4 डिसेंबर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी लघुलेखक ग्रेड 3 वगळता कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल या पदासाठीची स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली. सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इनमध्ये दिनांक 2 मार्च 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर असल्यास उमेदवारांनी दिनांक 2 मार्च 2024 सकाळी 8 ते 4 मार्च 2024 11:55 या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नसंबंधी हरकती त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन वेब लिंकसोबत सादर कराव्यात.
यानुसार जी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे इथे पाहू शकता। त्याचबरोबर इथे जी लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्हाला जी प्रोसेस आहे ती पूर्ण करायची आहे ऑब्जेक्शनसाठीची। तर अशा पद्धतीने बॉम्बे हायकोर्टसाठीची जी भरती आहे यासाठी आन्सर की जाहीर झालेली आहे। तुम्ही तुमचे मार्क्स पाहू शकता, जे एक्झॅक्ट जे आन्सर आहे ते बरोबर आहेत का नाही ते चेक करू शकता। त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन सबमिट करू शकता। त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।